जाणार आहोत. पाठाला सुरुवात करूया. आपल्याला नेहमीप्रमाणे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. आणि या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाचं नाव आहे जी उत्तर प्रशासन आणि शिक्षण. आणि या जी उत्तर विभागामध्ये आपलं ऑनलाईन शिक्षण केंद्र आहे त्या केंद्राचं नाव आहे MRM महिमूर रोड म्युन्सिपल मराठी शाळा. आणि आपली आत्ता सध्याची जी शाळा चालू आहे त्या शाळेचं नाव आहे अनलॉक काळातील शाळा. आणि या अनलॉक काळातील शाळेमध्ये मी सुरेश मोहिते सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज काय आहे तर आज इयत्ता 6वी विषय गणित पाठ शेकडेवारी घटक. चला शेकडेवारी पाहूया. आता आपण एक नवीन घटक गणित विषयाचा आज आपण बघणार आहोत. आता मी इथे काय तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत त्या वाचन करायचा आणि त्याचा अर्थ सांगायचा. एकाने वाचलं तरी चालेल. आपल्याला कामापुरते अनम्यूट म्यूट करता येतात आता माईक. सर पहिला आहे 2/5. ओके. दुसऱ्याने वाचायचा. एकाने एक वाचलं तर दुसऱ्याने वाचायचा. ओके. 15/17. व्हेरी गुड. त्याच्या पुढे 29/89/90. व्हेरी गुड. चला पुढे 9/10. नाईस. 6/10. पुढे ठीक आहे. आता मी राहिलेले मी तुम्हाला वाचून दाखवतो. 12/10. 25/10. 95/10. 70/100. 98/100. 99/100. 101/100. आता मला याचा अर्थ सांगायचा. जो पहिला हे काय आहेत सगळे कोणत्या संख्या आहेत ह्या काय म्हणतात ह्यांना? अपूर्णांक संख्या. अपूर्णांक आहेत हे. आता पहिल्या अपूर्णांकाचा अर्थ कोण सांगते? स्पष्ट करे हे काय आहे? सर 2/5. 2/5. आणखीन 15/5. 15/17. काय करणार तुम्ही आता? समजा एखादी वस्तू तुमच्या एक हे दिलेलं आहे तुमच्याकडे, समजा पेरू दिलेला आहे आणि हे 2/5. तर काय कराल तुम्ही त्या पेरूचं? सर 5 भाग करणार त्याचे. आणि घेणार किती? एक घेणार किती तुम्ही भाग? 2 भाग घेणार ना. 5 भाग करणार आणि त्यात ते भाग समान पाहिजे. त्या समान भागासारख्या तुम्ही 5 समान भागासारखे 2 भाग घेणार. तर हा झाला ह्या अपूर्णांकाचा अर्थ. आता हे प्रत्येकाचं माहिती आहे आपल्याला. मग जिथं छेद किती आहे तेवढेच आपण समान भाग नेहमी करतो अपूर्णांकामध्ये. हे माहित आहे सगळ्यांना. आता इथं छेद 17 आहे म्हणून 17 समान भाग करणार आपण आणि त्या 17 समान भागासारखे 15 भाग घेणार. मग इथं छेद 90 आहे, 10 आहे, काही ठिकाणी 101 आहे, 98 आहे. असे जे छेद आहेत जेवढे छेदामध्ये जी संख्या आहे त्या छेदाच्या संख्ये एवढे त्या वस्तूचे आपण समान भाग करतो. हा याचा अर्थ आला. बरोबर आहे? सगळ्यांना समजलं? छेदामध्ये जेवढे आहेत तेवढेच आपण समान भाग करत असतो नेहमी. हो सर. आता म्हणजे काय बघा, अपूर्णांकामध्ये जी संख्या छेदामध्ये आहे तेवढे भाग करणे आणि जी संख्या अंशामध्ये आहे तेवढे भाग घेणे हा झाला या अपूर्णांकाचा अर्थ. आता आपण पुढे बघूया. आता बघा, अपूर्णांकामध्ये छेदामध्ये 100 आहेत म्हणजे 100 भाग करणे
हे ओघानं चालू. आता गणितामध्ये असं एक गाव आहे जिथे प्रत्येक वेळी छेदामध्ये नेहमीच 100 भाग असतात आणि प्रत्येक वेळी 100 भागच करतात, असं एक गाव आहे. बघा आता इथं जर तुम्ही बघितलं, आता वाचा एक जण आहे, तिसरा वाचा, तिसरा अपूर्णांक वाचायचा. 89 / 100. गुड, आता करेक्ट झालं तुमचं वाचन. मगाशी काय वाचत होता तुम्ही? 2/100 असं, 2/100. ओके, तर आता इथं जर तुम्ही बघितले सगळे अपूर्णांक, तर प्रत्येक अपूर्णांकाचा छेद किती दिसतोय तुम्हाला? 100 दिसतोय, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक छेदाचा अपूर्णांकाचा छेद हा 100 आहे. मग याचा अर्थ काय होतो सांगा बघू आता. 15/100. हा, याचा अर्थ काय, कोण सांगते? काय समजते याच्यातून? 15/100 काय करणार? सर 100चे 100 भाग करणे. 100चे 100 भाग म्हणजे जे काय आपल्याला दिलेले आहे किंवा ज्याचे आपल्याकडे काय आहे संख्या असेल, 100चे 7 भाग करणे. ऐका, आपल्याकडे संख्या असेल, वस्तू असेल, जे काय असेल त्याचे आपल्याला नेहमी 100 समान भाग करणे, हा याचा अर्थ आहे. आणि 100 समान भाग करून वर अंशामध्ये किती आहेत तेवढे समान भाग घेणे, 15 समान भाग घ्यायचे आपल्याला. आता पुढे बघा, 89/100 म्हणजे याचा अर्थ काय होतो? 100 भाग करायचे आहेत आणि ते भाग कसे असणार आहेत? समान, सारखे असणार आहेत. तर ह्या समान 100 भागासारखे आपल्याला 89 भाग घ्यायचे आहेत, हा याचा अर्थ आहे. आता दुसरा जो आहे तिसरा चौथा अपूर्णांक कोण वाचतंय आणि त्याचा अर्थ सांगायचा बघूया. 100चे 100 भाग करायचे आणि 9 कट करायचे. हा, 9 कट करायचे की घ्यायचे? घ्यायचे. ओके, आता पुढचं कोण सांगतंय? पाचवा दुसऱ्याने सांगायचे, एकाने सांगितल्यानंतर बोलायचं नाही कोणी, दुसऱ्याने बोलायचं कोणीतरी. 100चे 100 भाग करायचे आणि 7/100. हा, याचा अर्थ काय आहे? 100 भाग करायचे आणि 7 भाग घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे आता इथं जर आपण बघितलं तर प्रत्येक 25/100, 50/100, 101/100. आता 101/100 म्हणजे काय? 100 भाग करायचे आणि 101 भाग घ्यायचे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? एक वस्तू घेतली, त्याचे 100 भाग केले, 100 भाग घेतले म्हणजे पूर्ण एक वस्तू घेतली, नंतर तीच वस्तू दुसरी घ्यायला लागेल, त्याचे 100 भाग करायचे आणि नंतर एक भाग घ्यायचा, असे 101 भाग घ्यावे लागतील आपल्याला. मग असं हे जे गाव आहे जिथं फक्त 100च भाग केले जातात, तिथंच त्याला काय म्हणतात बघा. प्रत्येक वेळी 100 भागच करणे म्हणजेच शतक, 100, शेकडा असे बरेच शब्द आपण वापरतो 100ला. यालाच शेकडेवारी म्हणतात आणि ह्या शेकडेवारीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर हा अभ्यास करताना आपण काही इथं तुम्हाला बघा, गणिताच्या भाषेत विविध ठिकाणी विविध चिन्हांचा उपयोग करतो. आपल्याला माहित आहे ना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्ह आपण वापरलेली आहेत. हो सर. याच्या व्यतिरिक्त कोणती चिन्ह वापरतो आपण? ही काय गणितामध्ये कसं भाषेमध्ये आणि गणिताची भाषा ह्या चिन्हामध्ये आपण बोलत असतो. त्याप्रमाणे शेकडेवारी साठी सुद्धा पण एक चिन्ह आहे. हा, बरोबर आहे की नाही? तर ते चिन्ह कसं आहे ते बघूया. टक्केवारी. बर, आपण बघा इथे आता काही तुम्हाला हे दिलेले आहेत. काय दिसतं इथं? निरीक्षण करायचं. टक्केवारी दाखवले. बर, आणि काय आणखीन काय दिसतं तिथे? अंक सोडून दुसरं काय दिसतं आणखी? सूची दिसते सर. सूची दिसते. आणखीन काय दिसतं? गोल
गोल दिसतोय त्यामध्ये कलर्स दिसतात. व्हेरी गुड. मग कलर कमी जास्त आहे ना? कलर दिलेले कलर काहीतरी सांगतायत. बरोबर व्हेरी गुड. म्हणजे इथं त्याच्यामध्ये कलर बरोबर आहे. म्हणजे इथे एक गोल दिलेला आहे, त्याचे भाग केलेले आहेत, काय भाग कमी जास्त आहेत, त्याला कलर दिलेला आहे, ते कलर काहीतरी सांगतात. हे अगदी बरोबर आहे. तसंच आता हे पण तसेच आहेत ना, गोल दिलेले आहे. आता इथे तुम्हाला काही वाचायला येत असेल बघा बरं. सफारी 15.59%. बर. सफारी गुड. ऐका बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला ऐका सगळ्यांनी. आता अनम्यूट सगळे अनम्यूट, म्हणजे सगळ्यांनी म्यूट करा. आता बघा इथे आपण अँड्रॉइड फोन म्हणजे हे तर जे काय आहेत ऍप्लिकेशन्स आहेत सगळी, ही ऍप्लिकेशनची माहिती दिलेली आहे आणि ते किती ऍप्लिकेशन्स आहेत त्यांची किती भाग आहे प्रत्येकाचा, तो भाग दिलेला आहे. आणि तो भाग कशामध्ये दिलेला आहे? शेकडेवारीमध्ये दिलेला आहे. आता इथं पिवळा कलर बघितला तर 9% आहेत, 27%, 38%. तर असं हे भाग दिलेले आहेत त्यांचे. आता इथं बघा, इथं याचं निरीक्षण करा, काय दिलेलं आहे? सर पाणी दिलंय, एक धरण दिलंय आणि त्याच्यामध्ये टक्केवारी दिली. ओके. आणि दुसऱ्या चित्रात काय दिसतंय? पाणी दिलंय, तिथे 58% दिलंय आणि मोबाईलच्या बॅटरीच्या इथे 79% दिलंय. व्हेरी गुड. म्हणजे हे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. हा बघा, हा पण एक इथे पण मोबाईल दिलेला आहे. या मोबाईल मध्ये किती टक्के आहे? ओके. दुसऱ्या चित्रामध्ये पण आपल्याला बरेच हे दिलेलं आहे. तिथे एक सूची दिलेली आहे. तिथं असे काय दिलेलं आहे बघा? सर मी बोला फक्त. हा बोल. दिसत आहेत. ओके. इकडे पण काहीतरी माहिती दिसते ना. आता याचं निरीक्षण करा, हे काय आहे? धरण आहे, पाणी आहे. हे धरण भरलेलं आहे की अर्ध आहे की काय असं आहे? भरलेला तिथं समुद्र आणि तिथं ब्रिज आहे, तिथं होडी आहे. ओके, ठीक आहे. भरलेला ब्रिज आहे सर. भरलेला तलाव आहे तो. धरण आहे भरलेलं. आता हे बघा बरं, इथं काय आहे? धरण आहे. बर, आणखीन काय दिसतंय? सर ब्रिज वरतून ते पाणी पडतंय खाली. पाणी जिरतंय. अच्छा, ह्याला ब्रिज म्हणतात का? ब्रिज वरतून पाणी येतंय. नाही सर, याला धरण म्हणतात. धरण म्हणतात, पण ब्रिजचा अर्थ काय असतो? अर्थ की खालती तलाव असतो आणि त्याच्यावरतून जाण्यासाठी रस्ता असतो. हा, म्हणजे ब्रिज हा बरोबर आहे, दोन्ही टोकाला जोडणारा असतो. नदीवरून जर आपला रस्ता करायचा असेल तर नदीच्या या पात्रावरून त्या पात्राकडे जोडणारा एक रस्ता असतो, त्याला आपण ब्रिज म्हणतो. पण इथं हे धरण आहे, याला काय म्हणतात मग? हे भिंतीसारखं बांधतंय त्याला बांध म्हणतात. धरणाचा तो बांध आहे. आता हे पाणी जे आलेलं आहे, का आलेलं आहे पाणी रे खाली? तर तलाव भरलाय म्हणून ह्या साईडला ते हे करतायत. भरलाय म्हणजे आता जर आपण हे सांगायचं म्हणून हे पाणी सोडताय. बरोबर आहे. मग आपण जर आपल्याला टक्केवारी मध्ये सांगायचं असेल ह्या धरणामध्ये किती पाणी आहे, तर किती असेल पाणी? म्हणजे किती टक्के पाणी आहे? व्हेरी गुड. म्हणजे हे 100% पाणी, कारण पूर्ण भरलेलं आहे म्हणून हे 100% पाणी, म्हणजे आपण म्हणतो 100% धरण भरलेलं आहे. म्हणजे आता बघा, निरीक्षण करा, म्हणजे प्रत्येक वेळी आपण हे चिन्ह वापरतो, बरोबर नाही? म्हणजे चिन्ह असं आहे, एक गोल वरती आहे, एक खाली आहे, म्हणून दोघांच्या मध्ये
चिन्ह आहे, बरोबर आहे, आडवी रेषा आहे. मग हेच गणितीय चिन्ह वापरलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. मग या गणितीय चिन्हाचे नाव काय आहे, काय म्हणतात या चिन्हाला? टक्के, बरोबर आहे. हा, म्हणजे आपल्याला तर इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे, जिथं जिथं हे चिन्ह दिसेल तिथं तिथं आपण काय म्हणणार ह्या चिन्हाला? पर्सेंटेज. टक्के म्हणणार, बरोबर आहे. हा, ठीक आहे. आता बघा, हे वाचायचं आहे, एकाने एक वाचायचं. सर हा, वाचा. 24%. बघा, एकाने वाचलं की दुसऱ्याने हे करायचं लगेच. 45%. 54%. 54% सर. बरं, 54%. 77. 77. आणखी 77 झालं. हा, 77 नंतर 2%. 2%. का आपला नियम काय? नियम काय? 45. ऐका, नियम काय आपला? नियम काय? एकाने बोलले की नंतर तो परत बोलणार आहे का? काही मुलं सतत बोलतात, तसं नाही. एकाने बोलले तर आपण गप्प बसायचं, जे बोलले नाहीत ते बोलतील. ओके, इथून पुढे लक्षात ठेवा. तर हे सगळे टक्केवारी चिन्ह आपण बघितली, 100%, 105%, 3%, 99%. आता याच्यामध्ये हे जे नुसतं जर दिलेलं आहे तर याचा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे. तो अर्थ काय आपण पुढे बघूया. बघा, आता वाचन करा. एकाने वाचलं की हा, वाय टक्के. सर. बस, आता दुसरं कोण बोलणार नाही. आता दुसरं जे बोलणार नाहीत, बोललेले नाहीत, त्यांनी बोला. 8%. 43.87%. ओके, 43.87%. पुढे X%. सर. X%. ओके, पुढे 99%. ओके, नंतर 77.16%. ऐका, बस आता मी उरलेले मी वाचून दाखवतो. आता सगळ्यांनी आपले म्यूट 65%. सगळ्यांनी म्यूट करा. आता बघा, इथं जे सगळे टक्केवारी दिलेले आहेत, काही याच्यामध्ये अक्षर पण दिलेले आहेत. Y%, X%, B%, A%, C%. मग काही अंक दिलेले आहेत बघा, 77.16%, 19.57%, 49.51%, 81.73%, 13.92%, 64.65%, 10.10%. बर, आता हे जे टक्केवारी दिलेले आहे, हे जिथं जिथं असं दिसेल तिथं तिथं आपण हे असं वाचणार आहोत. तेवढं लक्षात ठेवायचं, एवढ्या पुरते. आता याच्या पुढे जाऊया आपण. आता हे 24% म्हणजे नक्की काय आहे? 24%. 24/100. व्हेरी गुड. आता हे अर्थ लक्षात ठेवा. 24%चा अर्थ आहे 24/100. म्हणजे जिथं जिथं आपल्याला असे आकडे दिसतील तिथं तिथं हा त्याचा दुसरा अर्थ आपल्याला लगेच सांगता आला पाहिजे. तर हे जरा फक्त निरीक्षण करा, मनातल्या मनात वाचा. मी तुम्हाला 1 मिनिट देतो आणि मग आपण पुढे जाऊया. फक्त बोलायचं नाही, वाचन करा आणि समजून घ्या. शंभर टक्केचा अर्थ आहे 100/100. 105% म्हणजेच 105/100. म्हणजे ह्या टक्केवारीमध्ये ज्यावेळेला आपण हे टक्के लिहितो त्याचा अर्थ असा आहे की तिथे छेद 100च आहे. हे आपल्या मनामध्ये नेहमी लक्षात ठेवा. आणि हे वाचन करताना दुसऱ्या बाजूला असा अंक असतो, हे पण आपल्या मनामध्ये लगेच आलं पाहिजे की याचा अर्थ असा आहे. आता पुढे आपण जाऊया. पुढची
सर हा आता बघा y टक्के 105 अंश 100 105 अंश छेद 100 100 हे कसं आलं सर? हा 105 अंश छेद 100 हे कसं आलं? कसं आलं तर तूच सांगणार. आपण अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. समजा आता एक समज आता लक्षात ठेव, आपल्याकडे 2 पेरू आहेत हा, आणि एका पेरूचे हा. मला एका पेरूचे असे 5 समान भाग पाहिजेत, किंवा एका पेरूचे आपण 4 भाग केले, बरोबर आहे? मग किती भाग, त्याला काय म्हणतो आपण? भागाकार. नाही पण गणितात कसं सांगणार? 4 भाग केले आणि त्या एक भाग घेतला आपण, मग त्याला काय म्हणतात? पाव भाग, किंवा अंकामध्ये कसं लिहिणार आपण? 1 अंश छेद 4, बरोबर आहे का? समजलं? आता मला ऐक, मला असे 4 भाग घेतले, मी 4 पण घेतले, पण मला आणखीन एक भाग पाहिजे. माझे असे 5 भाग पाहिजेत मला. तर मला काय करावं लागेल? एक दुसरा पेरू घ्यावा लागेल. दुसऱ्या पेरूचे मी परत 4 भाग करणार, आणि ते 4 भागासारखा मी परत एक भाग घेणार, म्हणजे 5 अंश छेद 4 झाले का? तसंच त्याचप्रमाणे 100 भाग मी एका वस्तूचे केलेले आहेत, आणि मी 100च्या 100 घेतले, पण आणखीन मला अजून 5 भाग पाहिजेत. म्हणून मी दुसरी वस्तू घेणार, त्याच्यासारखी दुसरी वस्तू घेणार, त्याचे परत मी 100 भाग करणार, आणि त्याचे मी 5 भाग घेणार. म्हणजे असे माझे 105 अंश झाले, आणि छेद किती आहे? 100 आहे. हे आपण अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहोत. त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. छेद ज्याचा अंशाधिक अपूर्णांक, ज्याचा अंश जास्त आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतो, ज्याचा छेद जास्त आहे त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. म्हणून मी सांगतो, सराव करायचा, प्रॅक्टिस करायचं. जे शिकवलेलं आहे तिथंच सोडायचं नाही, ते सतत त्याचं प्रॅक्टिस करायचं. कारण बघा, आता ते जर माहीत असतं 105 अंश छेद 100 कसं आलं, तर त्याचा अर्थ तुला अपूर्णांकामध्ये होता. तो अपूर्णांक जर तू प्रॅक्टिस केला असता, सराव केला असता, तर हा प्रश्न तुला आला नसता. तरी पण तू परत एकदा अपूर्णांकाचा सराव करणार आहेस. ओके, चला आपण पुढे जाऊया. आता y टक्केचा अर्थ काय आहे? तिचा सर मी सांगू? y अंश 100 y अंश छेद 100. म्हणजे लक्षात ठेवा, जिथं जिथं हे टक्केवारी चिन्ह दिसेल तिथं त्याचा अर्थ आपल्याला लगेच सांगता यायला पाहिजे, आणि हा सराव करायचा सारखा. कुठेही तुम्हाला आता आकडा दिसला 56%, तर त्याचा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे तोंडी लगेच की 56 अंश 100 हा त्याचा अर्थ आहे. हे आपल्या मनामध्ये पक्क करून ठेवायचं, आणि ह्याचा सराव करायचा, लक्षात ठेवा. म्हणून आता इथे जे दिलेले आहेत ह्याचं आता वाचन करा तुम्ही जरा. y टक्के झालं, मनातल्या मनात करायचं, मागाशी केलं होतं तसं. एक मिनिट देतो. मी पण तेच. 43.87% मनातल्या मनात म्हणजे आवाज बाहेर येत नसतो. 43.87 पाऊंड छेद 100. म्हणजे a% जर मला लिहायचे असतील तर 1%चा अर्थ मला सांगता आला पाहिजे की a अंश छेद 100. b% जर मी लिहिलं तर त्याचा अर्थ मला सांगता आला पाहिजे b अंश छेद 100. 19.57% अर्थ काय याला सांग पाहिजे? काय सर? 19.57% म्हणजे 19.57 अंश छेद 100. बरोबर आहे. काही गोष्टीमध्ये छेद दिलेले नाहीत, म्हणून ते म्हणाला तो वाचा. परत हा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे, त्यावेळेस सुद्धा परत एकदा त्याचं वाचन करा. आपण पुढे जाऊया. हे जर अर्थ समजला असेल तर आपण पुढे जाऊया. आता बघा, हे काय आहेत? अपूर्णांकाचे आकडेवारीत रूपांतर करणे म्हणजे काय? हे आपल्याला बघायचं. आता मला सांगायचं आहे तुम्ही, कारण आता आपण बघितलं शेकडेवारी म्हणजे काय, टक्केवारी म्हणजे काय, टक्के म्हणजे काय. आता इथं एक अपूर्णांक दिलेला आहे
पहिला अपूर्णांक आहे 4 अंश आणि त्याचा छेद आहे 25. पण सर हा मी मला काय सांगू का? हा सांग. 25 भाग करायचे आणि 4 भाग घ्यायचे. गुड, हे ना बरोबर झालं, हे समजलं. पुढचं कोण वाचते? दुसरं वाचा, दुसऱ्याने वाचा कोणीतरी, लगेच अर्थ सांगायचा. ठीक आहे, 15 अंश छेद 20 म्हणजे 20 छेद आहे म्हणून 20 भाग करायचे आणि 15 भाग घ्यायचे. 20 भाग केले, 15 भाग घेतले. आता पुढचा अपूर्णांक बघा, वाचा. 50 भाग केले, 54 भाग घेतले. हे कळालं का 54 भाग कसे घेतले ते? 50. हो सर, त्याला हा. अजून 4 पाहिजे होते तर अजून एक वस्तू घेतली. ठीक आहे, तशीच वस्तू घ्यायची आहे. आता हे बघा, पुढे एक आहे 78 अंश छेद 8. आता याच्यामध्ये सुद्धा आपण हे अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहोत. पूर्णांक युक्त अपूर्णांक, याच्यामध्ये किती पूर्ण आहेत? चौथं घ्या ना, चौथं मला समजलं नाहीये. चौथं 93 अंश छेद 10 आहेत ना, बरोबर आहे ना? हा सर. त्याला अजून पाहिजे होते ना सर. हा, मग 10 एक वस्तू घेतली. समजा मी एक हे घेतलेलं आहे, सफरचंद घेतलेलं आहे आणि सफरचंदाचे मी 10 भाग केले, 10च्या 10 घेतले, म्हणजे एक सफरचंद घेतलं, परत मी दुसरे सफरचंद घेतलं, त्याचे 10 भाग घेतले, परत 10 भाग घेतले, म्हणजे 20 घेतले. असे म्हणजे 2 घेतले, 3 घेतले, 4 घेतले, 9 सफरचंद घेतले, तर माझे 90 भाग झाले की नाही? हो सर. सफरचंदाचे मी 10 भाग आणि परत एक सफरचंद घेतलं मी, 10वं सफरचंद घेतलं, त्याचे 10 भाग घेतले आणि त्यातले 3 भाग घेतले, म्हणजे असे 93 भाग झाले की नाही माझे सगळे? हो सर. हा, अपूर्णांकांचा परत एकदा तुम्ही सगळा सराव करणार आहात, म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो की सराव करा. सराव केलं की हे आपल्याला प्रश्न येत नाही. कारण इथं काय झालेलं आहे, आपल्याला छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. तर ठीक आहे, आपला प्रश्न असा आहे, हे जे अपूर्णांक आहेत हे आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे. म्हणजे काय करणार आहात आपण, कसे करायचे शेकडेवारीत हे सांगा बघू. एक पहिलं उदाहरण घेऊया आपण, 4 अंश छेद 25. त्याचं मला शेकडेवारीमध्ये सांगा. आता तुम्ही काय करणार? आतापर्यंत आपण आता बघितले ना सगळ्या, सांगा आता हे शेकडेवारी काय करायचं? काय आपल्याला इथं कसं आपण हे शेकडेवारीत करणार आहे, तर बघूया आपण कसं करायचं ते. ठीक आहे, बघा मी इथं केलेले आहे. 4 अंश छेद 25. मग 4 अंश मला काय करायचं आहे, तर त्याचा छेद किती, शेकडेवारीत छेद किती असतो? 100. म्हणजे मला जर शेकडेवारीत करायचं असेल तर मला त्याचा छेद 100च करावा लागेल, तरच मी ते शेकडेवारीत लिहू शकणार, बरोबर आहे? मग हे 4 अंश छेद 25 बरोबर. आता मला छेद जर 100 करायचं असेल तर मला 25 किती वेळा घ्यावे लागतील? आहे, मला जर छेद 100 करायचा असेल तर 25 मला 4 वेळा घ्यावे लागतील. मग आपला नियम काय? ज्या वेळेला आपण अपूर्णांकामध्ये फक्त अंशाला किंवा छेदाला गुणवू शकत नाही, म्हणून अंशाला आणि छेदाला दोन्हीला गुणावं लागेल आपल्याला. म्हणून 4 वेळा घेतले आणि 25 4 वेळा घेतले. ज्या वेळेला मी 25 4 वेळा घेतला त्यावेळेला माझा छेद 100 झाला आणि त्याच वेळेला मी 4 पण 4 वेळा घेतले म्हणून तो 16 झाला. मग आता इथं माझं हे काय झालं, शेकडेवारीत झालं का रूपांतर? 16 अंश छेद 100, बरोबर आहे? म्हणजे त्याला मी काय म्हणणार, 16%. आलं लक्षात? तर हे गणित आहे. नंतर आता मला सांगा, हे गणित समजलं सगळ्यांना? हे हो सर. आता मला इथे सांगा, मग आता हे जे गणित आहे, हे अपूर्णांक आहेत, या अपूर्णांकांचे मला शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे. आता दुसरा अपूर्णांक आहे 15 अंश छेद 20. आता इथं कसं करणार? छेद 100 सांगा. आपलं लक्ष काय असलं पाहिजे, काय आपल्याला करायचं आहे? छेद 100 करायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. छेद 100 करायचं आहे. मग 20 गुणिले 5 15 गुणिले 5. गुड, 20 गुणिले 5 15 गुणिले 5 म्हणजे 15 गुणिले 5 अंश छेद 20 गुणिले 5. पुढे कोण सांगते बघूया? सर 75 अंश छेद 100. कुठलं सांगते? बरोबर आहे, 75 अंश छेद 100, करेक्ट. आता पुढचा तिसरा
54 गुणिले 2 50 गुणिले 2. हा बरोबर आहे. म्हणजे 50 गुणिले जर आपण 50 2 वेळा घेतले तर ते 100 होतात. म्हणून आपलं पहिलं लक्ष कुठे छेदाकडे जायला पाहिजे. छेद आपल्याला 100 करायचा आहे तर त्याच्यासाठी काय कितीने आपल्याला गुणावं लागेल हे आपण पहिलं लक्षात घ्यायचं. आता चौथा जो आहे चौथा 93 अंश छेद 10. आता ह्याचे जर आपल्याला करायचे आहेत गुणिले 10 गुणिले 10. हा 10 गुणिले 10 93 गुणिले 10. 93 आता गुणिले 10 10 गुणिले 10. हा हे वाचन बरोबर आहे. 93 गुणिले 10 अंश छेद 10 गुणिले 10. तर अशा रीतीने आता हे लक्षात आलं तुमच्या की प्रत्येक वेळी आपल्याला काय करावं लागणार आहे. छेद आपल्याला अपूर्णांकाचे जर शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर त्याचा छेद किती करायचा नेहमी 100 करायचा. बरोबर आहे. आता मला सांगा इथे एक अपूर्णांक आहे 100 अंश छेद 2. याचा छेद 100 कसा करणार सांगा. सर 100 गुणिले 100. सर हा 2 गुणिले 50. हा बरोबर आहे. 100 गुणिले 50 अंश छेद 2 गुणिले 50. बरोबर आहे. दोनाचे जर आपण 50 2 वेळा घेतले किंवा 2 50 वेळा घ्यायचे आपल्याला त्यावेळेला ते 100 होते. तर अशा रीतीने हे आपण इथे हे बघा हे रूपांतर केलेलं आहे. 93 आता 10 गुणिले 10 म्हणजे 100 म्हणजे 930 अंश छेद 100 आले. 77 अंश आणि छेद 8 आहे. तर बघा हा 8ला जर आपण 12.5ने जर गुणलं तर ते 100 येतात. हेही आपल्याला यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला आपण पूर्णांकामध्ये नाही अपूर्णांक सुद्धा वापरून आपल्याला यायला पाहिजे. जर आपण 8 12.5 दशांश वेळा जर घेतले तर 100 होतात. हा तर हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळा 100 छेद करताना आपल्याला कितीनं गुणावं लागेल हे आपल्याला यायला पाहिजे. म्हणून आपल्याला गुणाकार प्रॅक्टिस पाहिजे. आपल्याला गुणाकार फटाफट करता यायला पाहिजे. आता काही उदाहरण इथे पण दिलेले बघा 2 अंश छेद 4. तर 4 25 वेळा घेतलं तर 100 होतात. म्हणून 2 गुणिले 25 अंश छेद 4 गुणिले 25. तर हे इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला छेद 100 कसा होईल हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि छेद फक्त छेदालाच गुणायचं नाही ते अंशाला गुणायचं. आणि बोलताना सुद्धा आपल्याला पहिला अंश बोलायचा आहे नंतर छेद बोलायचा आहे. आलं लक्षात. हा आता पुढचं गणित बघा. पुढचं गणित बघा. 3 अंश छेद 25. हा म्हणजे 25 किती वेळा घेतले तर 100 होतात 4 वेळा. 4 वेळा. आणि नंतर गुणाकार हे आपण पहिलं मनातल्या तोंडी लक्षात यायला पाहिजे आपल्याला की हा जर छेद 100 करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे मनात करायचं. नंतर हा गुणाकार लिहायचा. तर अशा रीतीनं आपण 105 अंश छेद 25 बरोबर 105 गुणिले 4 अंश 25 गुणिले 4 छेद 420 अंश छेद 100. तर अशा रीतीने एवढी गणित आपण बघितलेली आहेत की आता तुम्हाला मला वाटतं कळलं असेल की नेहमी छेद 100 करायचा. आणि हे ज्या वेळेला आपण आता ही जी गणित केलेली आहेत आता मला सांगा 12 अंश छेद 100चा अर्थ काय सांगतो टक्केवारीत कसं बोलणार तुम्ही. 12%. 12%. हा हे लक्षात ठेवा. हे असं वाचता यायला पाहिजे. आता हे आपण काही शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत. आता एक गाव आहे एक वाडी आहे बसवेश्वर वाडी. बसवेश्वर वाडीची लोकसंख्या 900 आहे. बघा त्यातील 486 पुरुष आहेत. तर पुरुषांची लोकसंख्या किती टक्के आहे हे गणित आहे. आता याच्या अगोदर एक आपण धडा शिकलेलो आहोत. 2 धडे शिकलेले आहात तुम्ही. समीकरण भाग 1 समीकरण भाग 2 आणि त्याच्यानंतर तुम्ही गुणोत्तर आणि प्रमाण शिकलेले आहात. बरोबर आहे मागच्या वेळेला. आता गणितामध्ये लक्षात ठेवा जी आपण काही शिकत असतो त्याचे आपल्याला सतत सराव करून लक्षात ठेवायचं असतं कारण त्याचा उपयोग आपल्याला सतत करायचा असतो. आता या गणितामध्ये आपल्याला हे जे काही तुम्ही 2-3 चॅप्टर शिकलेले आहात समीकरणे आणि गुणोत्तर आणि प्रमाण
त्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. आता हे एक शाब्दिक उदाहरण आहे. बसवेश्वरवाडीची लोकसंख्या 900 आहे, त्यातील 486 पुरुष आहेत, तर पुरुषांची लोकसंख्या किती टक्के आहे? म्हणजे त्या गावची लोकसंख्या 900 आहे, मग पुरुषांची लोकसंख्या किती टक्केवारी आहे हे टक्केमध्ये आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. तर आता काय काय करावं लागेल सांगा बघू. पहिले काय करावं लागेल आपल्याला, कसं सोडवणार गणित हे तुम्ही सांगा मला एकदा. सर एक्स घ्यायचा म्हणजे आणि पहिली पायरी काय करावं लागेल आपल्याला ते सांगा. समीकरण तयार करावं लागेल. बरोबर आहे. अक्षर घ्यावे लागेल. ऐका, उत्तर नको आपल्याला, उत्तर नको आहे. ऐका, उत्तर नको आहे आपल्याला. पहिली पायरी काय करणार इथे आपण, समीकरण तयार करावं लागेल आपल्याला पहिलं. मग समीकरण तयार करायचं म्हणजे कोणत्या पायऱ्या माहित पाहिजेत ते आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. बघा, काय समीकरण तयार करताना काय गोष्टी लागतात आपल्याला, काय माहित आहे, काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे, आपण समीकरणामध्ये शिकलेलो आहोत. आता काय माहित आहे ते आपल्याला, बसवेश्वरवाडीची लोकसंख्या 900 आहे हे माहित आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, पुरुषांची लोकसंख्या दिलेली आहे. आणि काय काढायचं आहे, पुरुषांची लोकसंख्या किती टक्के आहे ते काढायचं आपल्याला. आणि जे काढायचं असतं, जे उत्तर आपल्याला शोधायचं असतं, त्याच्यासाठी आपण नेहमी चल वापरतो. आणि इथं ते आपण वापरलेलं आहे, ती लोकसंख्या समजा टक्केवारीत आहे म्हणून ती x% आहे असं आपण समजायचं आहे. बरोबर आहे. इथपर्यंत कळालं. लक्षात ठेवा, कोणतंही गणित शाब्दिक उदाहरण असताना पहिलं समीकरण तयार करणे फार महत्त्वाचं असतं. आणि समीकरण तयार करताना काय कोणत्या गोष्टी माहीत असाव्या लागतात हे पण माहीत आहे पाहिजे. तर समीकरण तयार करता आलं तर पुढे सोडवता येतं. ठीक आहे. चला आपण आता येथे मला फक्त एक प्रश्न आहे तो सांगायचा मला. ह्या x% आहे, या x%चा अर्थ कोण सांगते बघूया. x% म्हणजे कसं लिहिणार अपूर्णांकामध्ये. गुड. बस आता ठीक आहे. म्हणजे ह्याचा ओके. आता हे लक्षात ठेवा, हे आपल्याला माहित पाहिजे. आता पुढच्या पायरीला बघा, हे पहिली पायरी झाली, आपण समीकरण तयार केलं. आता दुसरी पायरी आहे ही माहिती प्रमाणात लिहिणे. आता जे प्रमाण आहे ते प्रमाण माहिती आहे आपल्याला, गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तरामध्ये काय करतो आपण सांगा. गुणोत्तर म्हणजे काय झालेलं आहे तुम्हाला मागच्या तासामध्ये, मागच्या पाठामध्ये. गुणोत्तर म्हणजे काय, गुणाकार. कसं सांगणार गुणोत्तर म्हणजे काय, पाठीमागच्या तासाला झालेला आहे. आता आपण 2/4 घेतले तर त्याला 2/4 म्हणायचे. बरं. तर लक्षात ठेवा, गुणोत्तर म्हणजे दोन घटनांची किंवा दोन वस्तूंची तुलना असते. गुणोत्तर म्हणजे काय, दोन घटनांची किंवा दोन वस्तूंची तुलना. हा. आणि प्रमाण म्हणजे काय, मग गुणोत्तराची तुलना म्हणजे प्रमाण. जे आपण काय गुणोत्तर घेणार आहोत त्यांची तुलना करणे म्हणजे प्रमाण. हा साधा अर्थ लक्षात ठेवायचा. गुणोत्तर म्हणजे काय, दोन वस्तूंची तुलना, दोन घटनांची, दोन गोष्टींची तुलना करायची आपण, त्याला गुणोत्तर म्हणायचं. आणि दोन गुणोत्तराची तुलना म्हणजे प्रमाण. आता ही माहिती आपण प्रमाणामध्ये लिहिले. बघा, आता गुणोत्तर पहिलं काय आपलं, पुरुषांची लोकसंख्या आणि एकूण लोकसंख्या हे आपल्याला माहित आहे, हे आपण गुणोत्तर घेतलं. बरोबर आहे. ते किती आहे, पुरुषांची लोकसंख्या आपण घेतलेली आहे 400, दिलेली आहे आपल्याला 486, आणि एकूण लोकसंख्या आहे ती 900 आहे. आणि पुरुषांची लोकसंख्या आता किती टक्केवारी आपण लिहिलं, x भागिले x/100. आता हे दोन काय गुणोत्तर झाली, हे पहिले गुणोत्तर दुसरं गुणोत्तर, आणि ह्या दोन गुणोत्तराची आपण तुलना केली पुढे, त्याला प्रमाण म्हणतो. हे प्रमाण घेतलं आपण. आता पुरुषांच्या टक्केवारीचं प्रमाण बरोबर पुरुषांची लोकसंख्येचं प्रमाण. आता पुरुषांच्या टक्केवारीचं प्रमाण किती आहे, x/100 आणि बरोबर 486 अंश आणि 900 आहे. हे जर गणित सोडवलं आपण आता समीकरण कसं सोडवायचं माहित आहे आपल्याला, बरोबर आहे ना. आता इकडे फक्त चल आहे म्हणून आपल्याला 100 नको आहेत, म्हणून 100 ने आपण दोन्ही बाजूला गुणलेलं आहे. त्यामुळे इकडचे 100 ह्या 100ला निघून गेले, इथे राहिले फक्त x. इकडे 100 निघून गेले, 900चे 2 शून्य आणि 100चे 2 शून्य निघून गेले, आणि 486ला 9 ने जर आपण भागलं तर येतं 54.
म्हणून उत्तर काय आलं, बसवेश्वर वाडीतील पुरुषांची टक्केवारी ही 54% आहे. तर हे शेकडेवारीची गणितं सोडवायची आहेत. आपण फक्त आता 1-2 मिनिटांमध्ये जरा फास्ट फक्त जातोय आपण. परत हा व्हिडिओ बघून तुम्ही गणितं सोडवायचे आहेत. हे 7वीच्या आणि 6वीच्या वर्गातील एक गणित आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. 7वीच्या वर्गातील विद्यार्थी 160 आहेत, पैकी 134 विद्यार्थी उपस्थित असतात आणि 6वीच्या वर्गामध्ये 180 आहेत, त्यापैकी 168 विद्यार्थी उपस्थित आहेत. तर कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थित प्रमाण जास्त आहे हे तुम्ही सोडवायचे. ते गणित मी दिलेलं आहे सोडवून, ते तुम्ही नंतर पहा. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे म्हणून आपण फास्ट जातोय. बघा इथे 7वीचे आणि इथे गुणोत्तर घेतलं, नंतर प्रमाण पुढे घेतले. हे प्रमाण घेतलेलं आपण आणि गणित सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण गणित सोडवल्यानंतर 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 90% आहे, त्यामुळे ती जास्त आहे. म्हणून उत्तर आपलं 7वीच्या वर्गातील एवढे आले, 6वीच्या वर्गातील 90% म्हणून 6वीच्या वर्गातील उपस्थिती जास्त आहे. आता बघा इथं एक आहे, x चे 20% म्हणजे किती, 160 दिलेलं आहे. तर x बरोबर किती, n चे 25% दिलेले आहेत, n चे 50%. आता x चे 20% याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. गणित आपण सोडवून बघूया. बघा x चे 20% म्हणजे x गुणिले 20. 20%चा अर्थ काय होतो, 20 भागिले 100 किंवा 20/100 हा त्याचा अर्थ आहे. म्हणून 100 आणि हे 160 दिलेलं आपल्याला. मग x आता इकडे गुणिले आहेत, हे त्या बाजूला ज्यावेळेला बाजू बदलतात त्यावेळेला त्यांचे काय होतात, चिन्ह बदलतात. आता हे 20° आहे, तिकडे 100°/20 होणार आणि हे गुणाकार केला तर आपण 80% येणार. तर हे लक्षात ठेवा. तर अशा रीतीने हे आपण गणित सोडवलेले आहेत, की तुम्ही नंतर व्हिडिओवरती पहा. टक्केवारीचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, समीकरण तयार करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर अशा रीतीने हे आपली पूर्ण गणितं झालेली आहेत तिथे. तर आता ही जी काही राहिलेली गणितं आहेत तिथे मी सोडवलेले आहेत, ते तुम्ही नंतर पहा व्हिडिओवरती आणि त्याचा अर्थ समजून घ्या. आता काय करणार आहोत आपण, शेकडेवारीची विविध क्षेत्रातील उदाहरणे शोधायची, सोडवायची, सराव करत राहायचं नेहमी. आणि आपण आता पुन्हा भेटणार आहोत परत एकदा गणिताच्या एका नवीन गावात. तोपर्यंत धन्यवाद. आता हा आपला इथे क्लास संपलेला आहे.